उद्योजक मित्रांनो नमस्कार. मी आज तुम्हाला सेल्सच्या 3 पॉवरफुल टेक्निक शेअर करणार आहे. टेक्निक नंबर 1, 3C अप्रोच. तर 3C अप्रोचमध्ये जे 3C आहेत त्याच्यामध्ये सी नंबर 1 कनेक्ट, नंबर 2 कन्सल्ट, नंबर 3 क्लोज. तर मित्रांनो ही टेक्निक कशी यूज करायची ते मी सांगतो तुम्हाला. कस्टमरशी सगळ्यात पहिलं कनेक्ट व्हा. आजकाल बऱ्याच वेळा काय होतं की तुमचे सेल्स एक्झिक्युटिव्ह असतात ते बऱ्यापैकी काय करतात, कस्टमरकडे जातात आणि कॅटलॉग ओपन करतात आणि सांगतात की आमच्या ह्या कॅटलॉगमध्ये हे प्रॉडक्ट्स आहेत आणि असं असं आहे आणि आमची प्राईज अशी आहे. तर असं डिस्कशन करू नका. सेल्स असा होत नाही मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिलं कस्टमरशी कनेक्ट व्हायला पाहिजे. कस्टमरशी कनेक्ट व्हा, प्रॉपरली त्याच्याशी रॅपो बिल्ड करा. त्याच्यानंतर कस्टमरशी तुम्ही कन्सल्ट करा की एक्झॅक्टली कस्टमरला काय प्रॉब्लेम आहे, काय चॅलेंजेस फेस करतायत ते, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही राईट प्रॉडक्ट त्यांना कन्सल्टिंग करून त्याच्यानंतर मग तुम्ही ते डील क्लोज करू शकता. त्याच्यानंतर दुसरं जे सेल्सचं टेक्निक आहे, टेक्निक नंबर 2, ते हे आहे की द रूल ऑफ 80-20 रूल ऑफ लिसनिंग. तर मित्रांनो सेल्स म्हणजे खूप जास्त बोलणं, याला सेल्स म्हणत नाही आहे. याची डेफिनेशन तशी नका घेऊ. बऱ्याच वेळा लोकांना काय वाटतं की ज्याला खूप बोलता येतं तो खूप चांगला सेल्स करू शकतो. तर हे मिथ आहे. तर मित्रांनो 80-20 रूल म्हणजे याचा अर्थ असा होतो की कस्टमर 80% बोलेल, म्हणजे तुम्हाला 80% ऐकायचं आहे. तुमचं जे काही मीटिंग असेल, समजा 1 तासाची मीटिंग असेल, 2 तासाची मीटिंग असेल, त्याच्यामधला जवळजवळ 80% वेळ हा कस्टमर बोलेल आणि तुम्ही 20%च बोलायचं आहे. तर जेव्हा कस्टमर 80% बोलतो तेव्हा त्याचा ॲडव्हान्टेज असा होतो की कस्टमर त्याला जे काही ॲक्च्युली स्पेसिफिक प्रॉब्लेम्स वगैरे आहेत ते तुमच्याशी प्रॉपरली शेअर करू शकतो. आणि त्याच्यानंतर जेव्हा कस्टमर बोलत असतं तेव्हा तुम्ही तुमच्या माइंडमध्ये प्रॉपरली स्ट्रॅटेजी करू शकता. जेव्हा तुमचा टर्न येणार आहे बोलायचा त्यावेळेस की एक्झॅक्टली हे तुमचे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याच्यावरती हे सोल्युशन्स आहे, आणि असं केल्यानंतर तुम्हाला ते डील क्लोज होण्यामध्ये मदत होते. त्याच्यानंतर स्ट्रॅटेजी नंबर 3 किंवा टेक्निक नंबर 3 जी आहे ती की फॅब सेलिंग टेक्निक. तर तुम्ही जेव्हा कस्टमरशी डिस्कस करता तेव्हा तुम्ही प्रॉपरली त्याला तुमचा जो प्रॉडक्ट आहे त्याचे फीचर त्याला प्रॉपरली एक्सप्लेन करा. त्याच्यानंतर फॅब म्हणजे फीचर, ॲडव्हान्टेज आणि बेनिफिट्स. त्याच्यानंतर तुमचे जे प्रॉडक्टमधले फीचर आहे त्याच्यामुळे कस्टमरला जो ॲडव्हान्टेज होणार आहे ओव्हर युअर कॉम्पिटिटर्स तो एक्सप्लेन करा. आणि त्याच्यानंतर हे सगळं केल्यामुळे कस्टमरला जो एक्झॅक्टली त्यांचा जो सोल्युशन आहे जो भेटणार आहे त्याचे जे बेनिफिट्स होणार आहेत ते एक्सप्लेन करा. आणि कस्टमरशी अशा पद्धतीने जर तुम्ही डील केलं तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होता आणि तुमचं सेल्स जे आहे ते क्लोज होण्यासाठी मदत होते. तर मित्रांनो मी डॉक्टर सोमनाथ शिंगारे गेल्या 18 वर्षापासून बिझनेस मॅनेजमेंटमध्ये काम करतो आहे. तर तुम्ही माझा जो यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. सो तुम्हाला नेहमी अशा वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी ज्या आहेत त्या फॉलो करायला भेटतील. थँक्यू सो मच.